नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ॲक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आता बरेचसे शेतकरी सरळ उत्पादन घेण्यासाठी कांदा पेरणी करत असतात, पण त्यावेळेस तण नियंत्रण करण्यासाठी त्याला वेगवेगळ्या युक्त्या आजमाव्या लागतात किंवा काही शेतकऱ्यांना नेमकं किती तणनाशक फवारावं, केव्हा फवारावं याचं नियोजन नसतं आणि तेच नियोजन घेऊन आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या पुढे आलो आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर शेतकरी मित्रांनो, सरळ उत्पादन काढण्यासाठी मी जी पेरणी केलेली आहे तिला साधारण 15 दिवस झालेले आहेत आणि 15 दिवसानंतर त्याच्यावर तणनाशक फवारणी केलेली आहे। त्याचे रिझल्टही कसे आले ते मी तुम्हाला दाखवतो। तत्पूर्वी सांगतो की कोणतं तणनाशक मी फवारलं आहे। तर शेतकरी मित्रांनो, आदामाचं येजील हे मी प्रति 20 लिटर पाण्यासाठी 10 ml इतकं घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्याच्याबरोबर जे गॅलिगन हे असतं तर ते घेतलेलं आहे साधारण 12 ते 13 ml। म्हणजे येजिल पेक्षा गॅलिगन थोडंसं 2-3 ml न मी जास्त घेऊन फवारणी केलेली आहे। फवारणी चिंब करायची नाही, ही गोष्ट लक्षात घ्या। आपण जे सरळ फवारणी करत असतो त्या पद्धतीनं फवारणी घ्यायची आहे। त्याच्यामुळे तुम्ही सभोवार बघा की माझं जे कांदा उतरून आलेला आहे तो अजिबात त्याला झटका बसलेला नाही। शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने जर तुम्ही फवारणी केली तर मात्र तुम्हाला रिझल्ट पण अशा प्रकारे येतील। हे जे फुलं येणार जे तण होतं ते उत्तम प्रकारे त्याला रिझल्ट आलेला आहे आणि हे बघा की सगळे पानं खराब झालेले आहेत। अशा प्रकारे इतक्या मोठ्या जर फुल झाडाला याचा 10 ml न रिझल्ट येतो तर त्यापेक्षा अधिक फवारण्याची गरज नाही। बरेच शेतकरी कांदा पेरणी केली म्हणून यापेक्षा अधिक प्रमाण घेतात। रोपवाटिकेसाठी देखील अधिक प्रमाण घेतल्याचं यापूर्वी आपल्याला आढळलेलं आहे आणि त्यानंतर त्यांनी तक्रार केलेली आहे की आमच्या रोपवाटिकेला अथवा कांदा पेरणीला झटका बसलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर योग्य प्रमाण घेतलं तर तण देखील नियंत्रण व्यवस्थित प्रकारे होणार आहे आणि तुमच्या कांद्याला कोणत्याही प्रकारचा झटका हा बसणार नाही। या पद्धतीने मी माझ्या क्षेत्रावर फवारणी केली आहे आणि योग्य प्रकारे रिझल्ट आलेला आहे आणि तीच माहिती मी रिझल्टसह तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे। शेतकरी मित्रांनो, मला आशा आहे की मी तुम्हाला जी दिलेली माहिती आहे ती 100% तुम्हाला आवडली असेल। जर आवडली असेल आणि आज जर पहिल्यांदा माझ्या चॅनलला भेट देत असाल तर मात्र तुम्ही माझा चॅनल सबस्क्राइब करायचा आहे, इतर शेतकरी मित्रांना शेअर करायचं आहे, आवडलं तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही। चला भेटूया अशाच माहितीपूर्ण, महत्त्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।